देवीदास यंदाच लगा पेरणी पाण्याचे दिवस आले तरी पाणी नाही पडून राहिलं गड्या. चट्टाच मारून राहिलं हे पाणी. यंदा जून महिन्यात पेरणी नाही वाटते गड्या. थांब ना जरासा काय काढणं. आता 23 तारीख काय आजची. थांब पडते पाणी, टेन्शन न घेऊ. याच महिन्यात पेरण्या होतात आपल्या. तर नाही ना पण देवीदास या महिन्यातल्या 1 तारेपासून गडगड धडधड गडगड धडधड. हा कुठे नदीले पूर तर कुठे काही पूल गेला बावन तर कुठं कसं पाणी तर कुठे कसं पाणी. हा यंदा असं वाटते की बस 15-16 तारखेलाच पेरण्या होतात. पण 23 तारीख आली तरी अजून काही मेळ नाही पाण्याचा. बाबा पाणी रे. जुन्या काळात बाबा आखाडी झाल्यावर पेरण्या होत रे बाबा. आता तरी लवकर होतात. भाऊ आपल्या गावात महाराज आले ना. चला ना चला महाराज. हा कोणता महाराज आला बाबा अंधी मध्ये अवतरला आपल्या गावात. अरे बापा शिवलाल भाऊन आणला ना महाराज गावात. सारं खरं खरं सांगते म्हणतात तो बुवा. त्या साधू वाचन त्या रघुबुड्याचं भविष्य सांगितलं ना महाराज नाही. आणि बंद खरं खरं सांगितलं ना. हो बापा ते बुडे तर दोन्ही बापा जप करून राहिले. झालं असतं घंट्यात कुत्रे खाले भोंगे फिरले असते बचायली चड्ड्याने सोल्या असत्यानं. असं काही नसते बाबा. हे गळ्या गंठ्या म्हणायची मनगत आहे गळ्या. आपल्या कामातच राम आहे बा. काय इकडे तिकडे फिरायला लागते आपल्याला. बा आम्ही त्या बुड्याच्या त्या साधूबाच्या तोंडून ऐकलं ना. त्याचं बरोबर भविष्य सांगितलं ना महाराजनं. डिटेल मध्ये जसं होतं तसं. हा बुड्याचं त्या गुंफा बुडे चालू आहे की नाही महाराजला माहिती आहे का. महाराजनं डायरेक्ट सांगितलं तुमचं बुडा एका बुड्डीसोबत चालू आहे. हा आणि साधूबाजी वावर फेरायला साधूबानं तर ते बी सांगितलं की साधूबा तुला वावर फेरेला पाणी पडून आलं म्हणून तू चिंतेत आहे. पहा ना डायरेक्ट सांगितलं ना भविष्य. अरे देवीदास खरंच असेल काय रे. नसतात मी ठोके ठाके असतात. माणसा चेहरा जरा सोकेल दिसला नाराज दिसला माणूस की एखादी गोष्ट टाकली पुढे की बरोबर माणूस कसं होले हो करते. त्यातून ते बरोबर खूप जिंकतात माणसाची. तसं काही नसते. कोणाला काही समजत नसते. अरे बाबा नाराज जरासा माणूस दिसला की बरोबर पकडतात त्याले. आणि हटी कोण आहे भाऊ हटी कोण सुखी आहे सारे दुखी जात ना. बरोबर ओळखतात ना ते. काय राजा देवीदास हो तुम्ही असं म्हणून राहिले बा. आणि ते बुडा आणि तो साधू आला का सांगून राहिला बा. तर काय देवीदास पाहतं कसं आहे काय आहे तो भानगड. मूत मी नाही येते बापा. जाय तुझा नशीन तुले तर है मी नाही जात. मा सारं चांगला आहे बाबा. अलक निरंजन बाबा की अलक निरंजन बाबा की अलक निरंजन बाबा की अलक निरंजन बाबा की. शिवलाल भाऊ अलक निरंजन बाबा की अलक निरंजन बाबा की. काय लावलं रे बा शिवलाल तू नाही. काय नवीन आणलं तुला गावात आता. काय हे अरे बाबाचा जेव पाय हा. चला अनुभूती पाहायली. चला ना पान बाबा कसं सांगतात तुमचं खरं खरं सारं. कोणाचं कोणी भविष्य सांगत नसते गळा. काय चिवत्या बोलू नको. काही नवीन स्कीम आणली वाटतं लुटेजी लोक येले. हे खोटंच वाटणार आहे ना. हो खोटंच वाटणार आहे ना. तुम्हाला कुठे मावर विश्वास आहे. चला ना तुम्ही एकदा अनुभव घेऊन पाहा. स्वतः अनुभव घेऊन पाहा ना. काय आहे बाबा खरं सांगतात की खोटं सांगतात तर चला तटी. नाही भाऊ खरं वाटत ना खोटं वाटत आम्ही काही येत नाही पुद्या बाबाच. तुला जाणं चिंता जाय भाऊ जाय. देवल्या तू तरी चाल बा. मा भाऊ आहेस ना तू. चाल ना तू भलं देतो करून. चाल ना बाबाचे दर्शन घेणे एकदा चाल. देवीदास भाऊच्या नान नको लागू गड्या. तू चाल मा बरोबर चाल. तू लवकर दर्शन घे बाबाचं. काय रे गड्या देवलाल त्या भावासोबत जाय. काय रे बाबा तुझ्या बाबा तूच पाय बाबा मी नाही येत. बरं गड्या देवलाल मी तुझ्या भाऊ आहे ना गड्या. मी काय तू खोटं बोलीन काय गड्या. चाल ना तू तटलं तर चाल. बाबा दर्शन घे ना बाबा. ऐकू नको ना काही. दर्शन घेणं फक्त आशीर्वाद घेणं. काय रे देवलाल शिवलाल एवढं म्हणून राहिला तर चाल बापा चाल. आता तू एवढं म्हणून राहिला चाल. काय रे घंटे चला चला बाबा शिवलाल भाऊ पहिले तुम्ही. चालणार गाड्या देवीदास. बाबा तुम्हीच जा. हो काही जबरदस्ती करू नका कोणाले. चला जबरदस्ती राम राम काही पावत नसते. चला आपल्याला बाबा भेट नाही पहिले चला. निरंजन अलक 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 निरंजन. चला या या. हो शिवलाल चाल चाल. निरंजन बाबा की जय. थास बेटा थास तो. बाबा या 2 जणांची समस्या सोडवा बाबा. समस्या सोडा बाबा. ही संकटात आहेत बाबा संकटात आहेत. हो बेटा सोडवतो. अलक निरंजन अलक निरंजन. हे जे काळी मिळी आहेत हे तुझे भाऊ आहेत बेटा. हे तुझे भाऊ आहेत. काळी मिळी आहेत हे तुझे भाऊ आहेत. रुमाल बांधलेले तुझे भाऊ आहेत. हो बाबा हा माया भाऊ आहे. घंट्या बरोबर ओळखलो गड्या बापानं तर. म्हणा पाहू ना आता पुढे काय म्हणते बाबा. तर बेटा तू तुझ्या भावावर प्रेम नाही करत. भावावर प्रेम नाही करत तू. भावाला काढू देतं. तुला भाऊ चालत नाही बेटा. आजपासून भावावर प्रेम कर. भावाला आपलासा समज. फरका समजू नको. वा माझ्यान चुकी झाली बाबा. माझ्यान चुकी झाली. आता नाही होणार असं. आता नाही होणार. आता कानाले हात. आता भाऊ हा भाऊच राहीन माझा. मी प्रेम करीन भावावर. गेला की जसे ते तसे झालं होणार आहे. हा कुठे भावाल भाऊ म्हणणार आहे. साऱ्या गावाचा खांडू खऱ्या बे. हा फुकट खायला पाहिजे मा भावाला शिवलेली. अलख निरंजन रुमालवाले तुमच्या समस्या खूप वेगळ्या. गरिबीतून पुढे नाही जाऊन राहिले तुम्ही. कोण्या गोष्टीत तुम्हाला कसं भरभराटी यश येऊन नाही राहिलं. दारिद्र्यात जीवन जगा लागून राहिलं. अजून राहण्यासाठी जागाही नाही तुम्हाला.
पण यावर्षी कसं सर्व परिस्थिती सुधरेल तुमची, सर्व परिस्थिती सुधरेल, सर्व व्यवस्थिशीर होईल. हो बाबा, लय दारिद्र्यात जीवन जगा लागून राहिलं ना, कंट्रोलचे गहू खा लागून राहिले, लय परिस्थिती बिकट आहे. पोरगा चांगल्या शाळेत शिकून नाही राहिला, घरी अनाज नसते, वावर आहे तेवढं पिकत नाही, म्हणजे लय बेकार नांद आहे माय, लय म्हणजे लयच परिस्थिती बिकट आहे माई. तू सर्व गोष्टी व्यवस्थिशीर होतील, व्यवस्थिशीर होतील. सांगते की नाही उभा देवलाल बुवा महाराज, मा सांगते की नाही? सांगीन ना, तू बी सांगीन ना, मा कसं खरं सांगितलं, तू बी सांगीन, तो भलं करतेच महाराज, चांगला महाराज आहे गड्या. पहिले पावतं द्या, मा सांगते का पद्धतशीर, मग म्हणीन बा महाराज चांगला म्हणणार. लाल शर्टावाले, तुम्ही तुमच्या बायकोला लय काय नाही, तुमची बायको अजिबात काम करत नाही, वैदी आहे तुमची बायको, तिला काम म्हणजे पाहिजे नाही, तुमची माहिती अजिबातही चालत नाही तिले, तुम्ही परेशान आहे तुमच्या बायकोले, परेशान आहे तुम्ही तुमच्या बायकोले, आहे की नाही? आहे हो महाराज, खरं बोलून राहिले तुम्ही. बायकोले लयच परेशान आहे बा, कामा धंद्याले जाणं म्हणजे तिच्या अंगालेच काटे येतात बापा, काहीच काम करत नाही ते, घरचं ना दारचं कुठलंच काम नाही करत. मामायला काढून दिलं तिनं. लाल शर्टावाले, तुझी बायको तुझ्या सासू जास्त ऐकत राहते, त्या बायकोच्या मायचं जास्त ऐकत राहते, फोनवर चालूच असते, आहे की नाही? आहे महाराज, मा बायकोच्या हातचा मोबाईल खाली नाही ठेवला जात बा, बोलतच राहते बा माय बरोबर, काय करू आता? पुरा म्हणजे परेशान होईल आम्ही, सांगू वैतागलो बा, समजून सांगून ऐकत नाही माझी बायको. ठीक आहे, तुमचं शंकेचं निराकरण केल्या जाईल, काही टेन्शन घ्यायचं नाही, तुम्ही घाबरू नका, बाबा आहे तडी बसेल, चमत्कारी बाबा बसेला तडीचा, अलख निरंजन. मी तुमच्या पत्नीला माझ्याकडे एकदा घेऊन या फक्त तुम्ही, एकदा घेऊन या. अलख निरंजनाची कृपा तिच्या झाल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला व्यवस्थिशीर वागणूक, चांगली वागणूक देईन, सर्व कामं करीन तुमची बायको, फक्त कसं एकदा घेऊन या. हो बाबा, आणतो ना. बाबा, माय लवकर कसं भलं झालं पाहिजे बा, म्हणजे लय कठीण दिवस काढून राहिलो ना बा, लयच कठीण दिवस काढून राहिलो ना. अति घाई संकटाचं नाही, अति घाई करू नका, धीरे सर्व व्यवस्थिशीर होईल, काळजी करू नका, शेल्यावाले काळजी करू नका, होऊन जाईन, सर्व व्यवस्थिशीर होऊन जाईन. अलक निरंजन. लवकर चाला आठवण, आता बाबाला समाधी लागली, लवकर चाला आठवण, दर्शन घ्यान चाला. हो बा, शिवलाल घेतो पप्पा, दर्शन घेतो. अलक निरंजन बाबा की जय हो. अलक निरंजन बाबा की जय हो. पटकन चाला आठवण आता. हो बा, चाल. हो, साऱ्या गावात प्रचार झाला पाहिजे बरं बाबाचा आता. सारे लोक दर्शन घ्यायला यायला पाहिजेत बाबाचे. सारे भलं होईल ना आपल्या गावाचं. अरे बंदेले सांगतो ना बाबा, डोकळच पिटतो गावामध्ये, चला सही तुम्ही आता. बंदे झन घेऊन येतो, बंदे गावातले बाबाच्या दर्शनाले. बरोबर शिवला, चाल बापा, गावात चाल. झालं बापा, तयार झालं सारच. राहिलंच नाही ना मामा, दिवा बत्ती, आंब्या रस, पुरणाच्या पोया, तुपाची वाटी, सारा आहे ना, आजचे पक्वान. साखऱ्या गिकऱ्या घेऊ दे अजून. अरे आज तो काही नवीन आटा म्हणले का मा घरी. पुरणाच्या पोया, आंब्याचा रस, खीर, भजी, शेव, बापा कुळल्या, सांडोया गिंडोया, सारच आहे रे बापा आज तर. उकून देव पावाला बापा. बसू का जेवायले? काय त्यासाठी आहे का ते? बाबासाठी आहे ते, अलक निरंजन बाबासाठी आहे, त्यासाठी नाही ते. आई काय लावला होत्या? बाबा कोणता बाबा आणला तुला पकडून तर? मला भूक लागली, मी खाऊन घेतो हे. अरे बाबू, अजून आपण निवत सोडला नाही ना, बाबा येतील, एक घास घेतील, मग आपण जेवायचं, तसं नाही जेवायचं. निवेदन फिवत जाऊ दे, मला पहिले खाऊ दे, मला भूक लागली, मला पूर्ण पोया पाहिजे, आंब्या रस पाहिजे, मला खाऊ दे. नक्की खाशी ना? असे एकळपणा करू नको, घेणं दे ना. बाबा आले म्हणून आपण सुधारलं, सारं काम झालं पद्धतशीर आपलं. ऐकत जाय जरा असं, हेमाळे आणि नोकरच जाऊ. बाबाला निवड लागेल, बाबा खातीन यातलं, आणि उरलं सुरलं मग आपण खाऊ. आता कसं बाबा पहिले जेवण, मग आपलं. काय खरकट खाशीन काय उष्ट पाष्ट? अरे हो, हेमाळ्या वानाच्या उष्ट पाष्ट म्हणून राहिला का? परसाद आहे तो, परसाद आहे ना. का आई, मा आजीची कधी तुला कडची पोळी नाही खाल्ली? काय तर म्हणे, हे या बुडीने हातमात लायला, हे उष्ट खाता का? मा बापाच्या कधी ताटातलं तुला उष्ट नाही खाल्लं, आणि आता म्हणाले हे उष्ट पाष्ट आहे का? परसाद आहे म्हणता. मग मा आबा आजीचा परसाद नव्हता का? हे बाड्या, ते माणसाचं कोणी खात असते का?
माणसं असतात. ही देवा अलक निरंजन बाबा थे ऐकत जाय तू आता. हा डोकं खाऊ नको माया. सांगितलं तेवढं करत जा. आता चुपचाप राह तू. खाया पियाचं नाही. हे सारे आटम बाबासाठी आहेत. बाबा येतील खातील आणि मग आपण जीव लागला असतं. बरं बापा बरं आम्ही राहतो तर लोक उपाशी मग मेलो कळले. हा बाबाला खाऊ घाल बापा. सासू सासऱ्याला आता मारा आवाज येईल आणि बाबाला जीव घाला अशी परिस्थिती आहे त्या घरची. हा माणसाले माणूस पण नाही याठी. एका शब्दानं कोणाची गोड नाही बोलत. बाजीले कधी या बाईनं असा रसाचा एक घास नशीन दिला. गोट पेला अशी इकडे तांब्या मामाईनं. पण आता बाबा आले नाहीत बापा. बाबासाठी रस आंब्याचा रस पुरणाच्या पोया सांडोया कुळल्या भजी. बापा आरती बत्ती बी आहे. आजीनं कधी अगरबत्ती मागितली शिन देवाला दिली नशी या बाईनं. आणि आसपा बाबाजी पूजा करते. हो आई मग पण मला लय भूक लागेल तेव्हा आई. हेमाळेपणा करू नको. भूक काही करू नको. आणि एक गिल्लास पे. बाबा जेवले की मग जेवण करू आपण. जाय बाबू पहिले जेवता येत नाही आपल्याला. पहिले निवड लावणार आपल्याला मग जेवू आपण. बाबा जेवण झाल्यावर बाबाचं. बापा बरं तू म्हणशील तसं बापा. काय करा लागते. लेकाचं पाहून तोंडात पाणी सुटून राहिलं. असं वाटतं रपकन यातली पिले उचला घेऊन जा आठून आणि गप्प खाऊन ये. पण माय चौथनच लागेल माग बेलनं घेऊन लागेल बाबा. मारीन मला माय असं केलं आता. डोळे वटारून पाहून राहिलं ताता इकडे. हेमाळे काय काय टुकणी लागता राहिला का तू. जाय हो जाय हो तिकडे. बाबाचा खाया जाईन ते. हो आई थांबत नाही बापा. जातो मी जातो. चला मित्र उर्वरित भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओला लाईक करा शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यांना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा बरं. पंच त्या शिवल्यानं कोणता तरी बाबा आणला बा गावात. चिन्ह नामदेवराव काय ना काही लुटे गेलाही नशीन राजा. ती तो लुच्चे आहे राजा. काय खरं आहे का त्याचं. आणला अशी एखादा घंटो रस्त्यावर फिरणारा. बापा आपल्या गावातला पोयाच फुटला ना. पण त्या बाबाजोय हा शिवल्या एक एक पकडून राहिला आणि तरी सा नेऊन राहिला. कुठेतरी समाधीला गेला म्हणतात त्या बाबाला तरीसा. तो जंगेल महाराज रस्त्यावर पडेल. या शिवल्याला कसं फायदा करून घेणार. याले याचं सर्व करून घेणं अशीन काय ना काही याचं चापलूशी अशीन त्याच्या मागो. हा का सुद्धा आहे का शिवल्या. आहेस म्हणा शिवल्या का याचा चानस सोडणार आहे काय. लुच्च्या बाय लुच्च्या. काम करणं ते जीवा. मग आता हा नवीन धंदा केला चालू. आयते वैते पैसे भेटतात ना. लोक 100-500 टाकतातच काय ना काही दक्षिणा. 3 जणाले फोन बसली का आतले की बरोबर समजते. मग काय आहे तर महाराज कोण कसा असते महाराज बाबाचं. तर लोक नाही समजणार. तर लोक ते सारेच जातात मागं शिवल्याच्या. शिवल्या म्हणून तसंच करतात हे. तर मग 3 जणांनी 4-5 जणांनी फोन बसली पाहिजे चांगली. मग समजते येईल काय. तर सुपडं सापच करून न्यायला पाहिजे. कसा बाबा आणि कसं बाबाच्या नाणी लागतात हे. मागे नाही का आपल्याकडे तो शालवाला बाबा आलता. बाप्पा गाड्या जात बाप्पा. अशी शाल फिरवली की हेकोळा माणूस सरकार होती. बीपी दमा शुगर साऱ्या बिमाऱ्या चांगल्या होता. टोंगे मोंगे बसतात. पण बाबा काय निघला. बाबा निघला गुन्हेगार. जेलातून सुटेल होता तू. अरे महाराज लोक तर होऊन गेले. तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज गाडगे महाराज तुकडोजी महाराज या हे महाराज लोक. हे तर सारे भामटे महाराजात पोटभरे महाराज आहेत. हे तर काय खरं आहे हो. लाखो रुपये देणग्या एसी मध्ये राहणारे. बरोबर आहे ना. तुकाराम महाराजनं बंदी संपत्ती दिली लोक येईल. रविदास महाराज कबीर संत कबीर तुकडोजी महाराज गाडगे महाराज ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज गोरा कुंभार या लोकांना काय केलं. काय कमवलं येईन. काहीच कमवलं नाही. समाजाला दान दिलं. असे महाराज लोक पाहिजेत. हे आजचे महाराज याला काजू पाहिजे खायला. बदाम पाहिजे. आलू गोंड्यासारखे राहून राहिले. 4 व्हीलर गाड्या पाहिजेत फिरायला. गरमास होती तर एसी पाहिजे. उन्हात तर जरा शेक नाही बसत. उन्हात पडली की बस लाल जरत होता. आजकालच्या महाराजले बॉडीगार्ड बी आहेत बापा. 4-4 जण काय डम उभे असतात. महाराजले कोणं काही केलं नाही पाहिजे. हात नाही लावला पाहिजे. पहिल्या महाराजले काय होतं. तुकाराम महाराजनं किती बॉडीगार्ड वापरली. काहीच नाही. एकटा माणूस फिरे आणि ते बी गाडी ना खोड पायदल. महाराज सारे फसवी आहेत ना हो. काय खरं आहे यायचं. शाळेचे खाऊ गोबरे आहेत. हे बायका लेकरं पोरं संड राहतात तिकडे मस्त अलामात. लोकांना लुटून राहिले. पण आपल्या लोकांना समजत नाही. आपण काय करणार. आपले हात टेकले बुवा. कर्म चांगले पाहिजेत ना. लोकांचे कर्म झाले वाईट मग काय बाबा करतात. देव काय करणार आहे हो. देव काय करणार आहे. कर्म चांगले तर देव तुम्हाला पावणारच आहे. नामदेव काय उडे बा
चाला ना गडे हो, चाला ना, महाराज आले ना आपल्या गावात, चाला ना, आरती बत्तीची काहीतरी व्यवस्था करून पुढची. हो तुमचा महाराज तुम्हीच पहा काय आहे तो कुकून आणला बाबा तुम्ही पकडून द्यायले तर काय खरं आहे हे महाराज लोक. बाबा असं काय बोलून राहिलं तू? काल जे आपल्या गावात पाणी पडलं की नाही ते महाराज नसतं पाडलं बा. काही बोलतो बा तू? हा बरं, महाराज जे बोलून राहिले ते खरं होऊन राहिलं बा. शिवलाल हा मा पोरगा, महाराजले माहित आहे का? डायरेक्ट तोंडाला सांगितलं ना महाराजनं की शिवलाल हा तुमचा पोरगा. हिरव्या फेट्या आले, शिवलालले सांगितले तुझे वडील आहे, तू बापाले वागवत नाही. हे डायरेक्ट महाराजनं तोंडाला सांगितलं शिवलालच्या. एवढी म्हणजे अद्भुत शक्ती आहे महाराज जो. सरपंच हा बुडात म्हणते सारच सांगितलं म्हणते. बरं राजा आपण पाहू राजा काय भानगडतं पाहा लागेन आपल्याला बी आता. हो चला सरपंच, पाच लागेन आता आपल्याला. असं हट म्हणून चालणार नाही साहेब, काय काय नाही तर. बुडबा तू तुमचा महाराज कुकडे दाखवा बरं. तुमचा काय करून राहिला? सारेचा महाराज म्हणणं. चाल तुला दाखवतो. विश्वास नाही का तुले? चाल. अरे बा चाल. चला बुडबा. असं आहे का? हे दोन जण गडबड करू शकतात त्या गावात. त्याच्या हुशार दिसून राहिले मला हे. पण ती कुंडलीच काढली नाही ना मागची पुढची, सारं निस्तारलं नाही ना. खोल फिटिंग वाले दिसतात मला हे दोघे जण. या दोघे पासून सतर्क करायला लागेल. चाल लवकर उठून आता चाल. अरे शंभर आपल्या गावात कोणता तरी महाराज आला म्हणतात. हा राजा पाटील, मी नाही ऐकलं बा. मग चर्चा चालू होती बा तिकडे कोपऱ्या, पण मी काही लक्ष दिलं नाही बा त्याच्या. अरे महाराज अशी मा सासऱ्यासारखा. सासऱ्याला काय चव पाहुणे बा, काय कामाचा माणूस आहे, काही समजत नाही झेंड होय. पण आता कसं महाराज करा लागते तुमच्या सासऱ्याले. ते काहीच कुणाचं काहीच खरं नाही राजा, काही खरं नाही ना. आता मी MA BEd आहे, मला 100 महाराजनं आशीर्वाद दिला असेल, पण अजून नोकरीवर लागलो नाही मी. काऊन नाही लागलो? तुम्ही ना अभ्यासच नशीन गेला, तुम्ही नोकरीवर लागसान कुठून लागसान? तुमच्या डोक्यातच काही नाही. तर महाराजनं लय तुम्हाला एक सांगून 100 खेप आशीर्वाद दिला, तर काय कामाचा तुम्ही अभ्यास नाही गेलात? नोकरी लागणार आहे कुठून तुम्हाला? आणि वा तुम्ही सांगूच नका. तुमचं ना फकाल्या माऱ्या चाललं सारं हिंदुस्तान. वटे राख्यात गावात अभ्यास करत नाही राजा, आणि म्हणता मला महाराजनं आशीर्वाद दिला. पेपर सोडायला काही ना अक्कलचा लागीन की नाही लिहायला त्याच्यात. काय आला हो पाटील? अरे बा कंठून गेला नाही तू महाराज जो. बाबा पाटील आताच जाऊन आलो ना बाबा. महाराजनं सारं मला खरं सांगितलं की बायको तुम्हाला त्रास देते, तुमची बायको तुमच्या सासू जास्त बोलते, मायचा जास्त ऐकते, तुमच्या मायले तुमच्या बायकोनं काढून दिलं. सारं भाडूड सांगितलं ना बाबा महाराजनं. खरं सांगितलं ना. खरं तोंडावर डायरेक्ट माया. अरे महाराजनं खरं सांगितलं बघा घंटे. हो ना बापा, सारं तोंडावर सांगितलं रे बापा, तोंडावर सांगितलं माया दळ. का देवलाल भाऊ, आम्ही जा का महाराज जोय? बापा पाहुणे बा, खरंच जा ना बापा. महाराज जो जा तुम्ही, खरंच तुम्हाला नोकरीच लागते, 100% नोकरी लागते तुम्हाला. महाराज हे अदृश्य शक्ती आहेत बापा. तास मनातलं वैयक्ता तुमच्या जीवनात काय चालू आहे काय नाही सर्व तोंडावर सांगतात. अरे तुम्हाला काय सांगितलं बाबा महाराजनं? शिवल्याला झापला ना माझ्यासाठी डायरेक्ट. का रे म्हणे शिवल्या, तू त्या भाले जागी उभा करत नाही, त्याला काही दिलं नाही, तो दारिद्र्यात जीवन जगून राहिला, कोणतं जे गहू खाऊन राहिला, तुला काही लाज वाटते की नाही? माई भक्ती करून राहिला, आणि तू तुझ्या भाले आणि बापाले चाहत नाहीस, मायले चाहत नाहीस, तुला काही लाज वाटते की नाही? डायरेक्ट महाराजनं तोंडावर म्हटलं ना वा. ह्यात आहे सांगा आता, महाराज खोटे आहे तर मग महाराजनं ओळखलो कसं हे? हो लेख, हे तर फक्त आपल्याला गावातले माहित आहे, महाराजले कुठून माहित झालं लेख? हा राजा देवलाल भाऊ खरंच आहे. तुम्ही महाराजचं दर्शन घ्याच एकदा. सारे सांगून राहिलं मी. आपलं भलं करणं असेल की नाही तर महाराजच भलं करू शकतात. हो, मला आशीर्वाद दिला ना डायरेक्ट की तुमची बायको चांगली राहील म्हणून. हो तुम्ही एकदा आहे की नाही महाराजचा आशीर्वाद घ्या. सांगितलं ना बा की दारिद्र्यात जीवन जगून राहिला म्हणे, तू या आजच भलं होईल म्हणे. तुझ्या जीवनाचा खालापालट होईल म्हणे, टेन्शन घेऊ नको म्हणे, तुला यंदा डमडम पीक होईल म्हणे. तुम्हाला जर भलं करणं असेल की नाही आजच जाऊन महाराजचे पाय धरा तुम्ही. आम्ही हट करू बापा, जाओ ना. पण आज मला अनुभूती आली हो बापा. महाराज म्हणजे महाराज आहे बापा. डायरेक्ट तोंडावर बोलतात महाराज, डायरेक्ट सांगतात. मग कुकड्या महाराज, कुकडे बसलाय त्याचं ठाण कुठे महाराजचं? महाराज अरे आपल्या गावाच्या बाहेर मोठ नाही का, तरी जात ना महाराज बसेल. पाटील चालता काय? चालता का देता महाराजले भेट एकदा, येऊ दर्शन घेऊन. चाल ना बा, असं असेल तर पहिले काय करा लागते बा आपलं भलं होऊन राहिलं तर. महाराजचे पाय धरायला काय हरकत आहे बा? आपलं जर भविष्य सांगत असतील महाराज ते खरं. आता या दोघंही सांगितलं तर आपलं कोण नाही सांगणार बापा? खरंच जायला पुरते बा. मी आता MA BEd आहे बा. महाराजच्या म्हणण्यानंतर मला नोकरी लागली, मा भलं होईल ना बापा, बायको पोराई सारखं होईल, सासऱ्या घरी राहायचं काम नाही लेख. जायलाच पुरते बापा, महाराजचे पाय धरायला पुरते बापा इथं.
पाहुणे वा तुम्ही टाइमपास करू नका. पाटलाला तरी काही गरज नाही, पाटलाचा डमडम आहे, पण तुमची कशी अवघड परिस्थिती आहे. सासऱ्या जीवावर तुम्ही जगून राहिले, पण महाराजचा जर तुम्हाला आशीर्वाद जर भेटला की नाही, तुम्हाला एका दिवसात नोकरी लागून जाईल. हा, पैशात खेळसान तुम्ही पाहुणे वा, तुम्ही कसा टाइमपास करूच नका. बरं बापा देवलाल मामा, आता जातो बापा मी, आता धरतो बापा महाराजचे पाय. जातो. चला बाबा झुंबर मामा, चला. पाटील चला. चला बरं देवलाल भाऊ, कुकड्याचे ठिकाण दाखवा बरं आम्हाला. ते शिवलालले भेटायला लागेल बा पहिले. शिवलालच नेत असते तरी जा. बरं शिवलाल मामाला भेटतो. हा, काही वांधा नाही, भेटतो शिवलाल मामाला. हो, अटी टाइमपास करू नका. जावा लोक रस्त्यात पकडा शिवलालले, जावा. बरं चला गड, चला बंदे. बापा चमत्कार झाला तर आपलं भूल होईन ना बापा. 100 200 एकर होईन ना. महाराजचा आशीर्वाद भेटला तर चाल बाबा पोय. काय माय हा माणूस आहे व अजून घरी येऊन नाही राहिला. महाराजले कसं मी 5 पकवानाचं जेवण करेल आहे. ते बासे होईन ना. पण या माणसाला काही चिंताच नाही बाबा. घरी यायला पाहिजे पटकनी. बाबानं जेवण केल्याशिवाय आपल्याला जेवण करता येत नाही. हा, निवड लावल्याशिवाय या माणसाला काही समजत नाही सांभाळायला. ते काय माहित नाही माणूस. मी एवढं मोठं जेवण करून ठेवलं, वाया गमवते वाटते बापा हा माणूस. मग बाबाला काय बासा चारसान काय. गरम पोया चांगल्या लागतात. नाही बोलून काही फायदा नाही. हा माणूस काही यायला तयार नाही. लस गणगण्या माणूस आहे. माय गेला की येतच नाही लवकर. काय करून आला काय माहित नाही माणूस. अर्चना व माय माणूस आले का हो आलो मी. हो जा ना लवकर. बाबाला बोलवून आणा ना. मी ना 5 पप्पांना जेवण करून ठेवलं ना. ते पासे होईन बा. पासे होईन ना. लवकर आहे ना. गरम जेवण आहे ना. लवकर आणा बाबाला बोलव. तूप जी पद्धतशीर टाकलं ना. हा, डमडम तूप चांगलं. हा, काजू बदाम पिस्ता खारी गिरी सर्व व्यवस्थिशीर आहे ना की नाही आहे घरात. केसर टाकली की त्याच्यात जेवणात. काही आटम सोडला नाही बापा. जेवढं असतील खारी खोबरं बदाम पिस्ता जे अशीन नशीन ते सारं टाकलं मी जेवणात. हो, असं जेवण 1 नंबर स्वादिष्ट झालं पाहिजे. बाबानं कसं बोट चोकू खाल्लं पाहिजे आपल्या घरचं जेवण. हा, प्रसाद आहे हा. तू समजून घे कसं पद्धतशीर केलं ना बापा. हा, की असं केलं अळंग बळंग. मला का तुम्ही हेमाडी समजता का. बाबासाठी करून राहिले ना मी. आता तुमचं असतं तर मी ना असं अळा बताय केलं असतं काही बी. पण बाबासाठी जेवण आहे 1 नंबर पद्धतशीर गेलं. बाबा बोट चोकूनच खाते ना आपल्या घरचं जेवण. 1 नंबर बनवलं मी ना. हा, तो पाहिजे अशी पुरी धारच वापरेला आहे. टेन्शन घ्यायचं नाही. हा, बाबासाठी जेवण आहे ना. का मागे पुढे पाहणारी यावं मी. नाही म्हटलं तू जराशी कंजूस आहेस म्हणून म्हटलं बा कसं हात आकडता घेतला अशी टाकलं नशीन काही. बाबानं आशीर्वाद दिला की तुम्हाला. दिला की नाही आशीर्वाद. बाबानं मला आशीर्वाद. अरे बाबा लय चाहतात मले. हो, गेलो की बेटाच करतात. हो, आणि मी गावातली 5-6 जण नेले ना. हो, कोणाला नेलं. कंदील बुडा रघु बुडा गंठे देवलाल आणि बाप मोतीराम एवढ्या जणांचं दर्शन करून आणलं म्या. हो, त्याला आशीर्वाद दिला बाबांनी चांगला. तुमच्या भावाला तुमच्या बापाला न्यायचे काही काम होतं काय. काही खाल नेले तुम्ही ना. त्याचं खाले भलं देऊन राहिले. आपल्याला भेटलं ना आपण खावा. दुसऱ्याचं तुम्ही जो बापा त्या तुमच्या बापाचं भावाचं भलं करता. हा, तुम्हाला तेच लय गोळ्या. हो, या कुकर्मामुळेच तर आपलं भुलं निघून राहिलं ना. बाबांनी डायरेक्ट मला तोंडावर म्हटलं ना की तू या बापाला वागवत नाहीस. तू भावाले हिट करतं. हा, सारं हिसकून घेतलं भावाचं. हा, डायरेक्ट बाबानं मला तोंडावर म्हटलं ना. माय काय राहील तरीचा मुंडी खाली घातली बापानं. हो केलं फक्त बाबाले. काय सांगतो तू. तू असे धंदे नको करत जाऊ ना. बाबा सारं वैकतात ना. काय म्हणतो बाबा. वागवायचं म्हणत का तुमच्या माय बापाले. आपण करणार नाही बाबा त्या बुड्ड्याचा डंगरीचं. हा, आणि तुमच्या भावाचे संबंध नाही ठेवायचे. हा, आपण अलग तर बरं आहे बापा. आपलं आता आपण बोलून राहिलो हे बी बाबा ऐकून राहिले ना. असं म्हणू नको ना. तोंडापुरतं तर हो कर. बाबाले वागवीन आईले वागवीन असं म्हणत जाय ना बापा. असं हेंबाळेपणा करू नको ना. नाही तर बाबा जर रागवले श्राप जर दिला की नाही बस मग आपलं काही खरं नाही होणार. भुकाच होईन आपला. नाही ना बापा. मी आता नाही म्हणत ना असं. हा, कानाला हात लावतो बाबा. चुकलं. मला माफ करा बापा. बाबा मला माफ करा. तुमच्या माय बापाले बापा माय बापानी वागवीन मी. माय बापानी वागवीन. हो, तुम्ही जा बरं लवकर. बाबाला घेऊन या ना. तो स्वयंपाक थोडा थंडा होईल ना. मग अजून मला टेन्शन. याचं तो भाने खाव करून राहिला. कधी उडून त्यातली एखादी पोईंट काही सांगता येत नाही. हो, आता जातो मी ना. आता आणतो बाबाला बोलू. हा, तू कर तयारी करी इकडे. हा, मी करतो तयारी. तुम्ही जा लवकर पटकन. हो, जातो.
अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन बाबा की अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन बाबा की अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन बाबा की अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन बाबा की